हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका तुमचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत खूप चविष्ट आणि खमंग अशी आळू वडीची रेसिपी. तर चला सुरुवात करूया. तर मी इथं आळू वडी बनवण्यासाठी आळूची पाने घेतलेली आहेत बघा आणि त्याच्या अशा ज्या शिरा आहेत ना, त्या मी अशा चाकूने काढून घेते. अशा मोठ्या-मोठ्या खूप जाड-जाड शिरा असतात ना, तर त्याने आळू वडी तुटते नंतर रोल करताना. त्यामुळे आहे ना, त्या शिरा अगोदरच अशा काढून घ्यायच्यात. अशा चाकूने काढून घ्यायच्या आणि त्यानंतर अशा ओढायच्या म्हणजे पूर्ण शिरा निघून जातात. तर अशाच प्रकारे मी आता सगळ्या पानांच्या आहे ना, शिरा काढून घेते आणि ही पानं मी स्वच्छ अशी पाण्याने अगोदरच धुवून घेतलेली आहेत. आता मी या सगळ्या शिरा काढते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा सगळ्या शिरा काढून झालेल्या आहेत माझ्या. मी आता ओटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यावर ही पानं ठेवून आहे ना, त्याच्यावर लाटणं फिरवणार आहे. म्हणजे काय होईल ह्या ज्या शिरा आहेत ना आपल्या, त्या मऊ पडतील आणि वडी आपली तुटणार नाही. मी सगळ्या पानांवर व्यवस्थित असं लाटणं फिरवून घेतलंय बघा. चला आता मसाल्याची तयारी करूया. मसाल्यामध्ये खूप काही घ्यायचं नाही. फक्त मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत बघा भरपूर साऱ्या. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ठेवलेली आहे त्याच्यात आणि भरपूर असा लसूण सोलून घेतलाय. या 3च वस्तू आहेत ना, त्या पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायच्यात. थोड्या भरड-भरडच वाटायच्या आहेत. खूप जास्त अशी पेस्ट बनवायची नाहीये त्याची. हे बघा कन्सिस्टन्सी बघा कशी केलेली आहे मी. त्यानंतर मी इथं चिंच पाण्यामध्ये भिजायला ठेवलेली. हा चिंचेचा जो कोळ आहे ना, तो आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे आपली जी वडी आहे ना, ती आपल्या घशाला अशी चावते बघा. कधी-कधी पाणी वगैरे फरक असला ना, तर मग ती वडी घशाला चावते. तर त्यातला मी चिंच जी आहे ना, ती काढून टाकली आणि पाणी फक्त ठेवलेलं आहे. त्यानंतर मी इथं भरपूर सारं बेसन पीठ घेतलंय आणि त्यामध्ये वाटलेला मसाला टाकते. सगळा मसाला मी याच्यामध्ये टाकून घेतलाय. जेवढी तिखट पाहिजे तेवढी करायची आहे. त्यानंतर चिंचेचा कोळ टाकलाय. भरपूर असं पांढरं तीळ टाकलेलं आहे मी. त्यानंतर थोडीशी हळद टाकतीये. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून हवं तेवढंसं पाणी टाकून थोडं-थोडं पाणी टाकायचंय आणि याला मिक्स करून घ्यायचंय. तर मिक्स करताना बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. खूप जास्त पातळ करायचं नाहीये. थोडं असं जाड-जाडच ठेवायचंय. म्हणजे पानांना व्यवस्थित लावता येईल. मी इकडं पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे बघा गॅसवर. पाण्यावर झाकण ठेवते आणि पाणी उकळते तोपर्यंत आपण वडी बनवूया. तर मी इथं ही प्लेट घेतलेली आहे. त्याला मी तेल लावून ठेवते. म्हणजे आपली वडी जी आहे ना, ती खाली चिकटणार नाही. त्यानंतर मी आता हे पान घेतलेलं आहे आणि ते बघा असं उलट्या साइडने खाली ठेवलेलं आहे. आणि हे जे बेसन पीठ आपण तयार केलेलं ना, तर ते मी असं त्याला व्यवस्थित असं लावून घेते पातळसर. त्यानंतर दुसरं पान घेऊन ते सुद्धा सेम तशीच पाने ठेवायची आहेत आलटी-पलटीने आणि अशा पद्धतीने त्याला बेसन पीठ लावून घ्यायचे. त्यानंतर साइडने सुद्धा फोल्ड करायचंय, त्याला सुद्धा बेसन पीठ लावायचंय, म्हणजे आतून सुद्धा वडी छान अशी चिपकली जाईल आणि रिकामी राहणार नाही. हे बघा अशा पद्धतीने बेसन पीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचंय आणि आतमध्ये जागा न ठेवता आहे ना, असं व्यवस्थित त्याला रोल करून घ्यायचंय. त्यानंतर साइडला सुद्धा इथं बेसन पीठ लावायचंय. हे बघा. आता ही एक वडी तयार करून झालेली आहे. मी ती या प्लेटमध्ये ठेवून देते. आणि अशाच प्रकारे आहे ना, मी आता दुसऱ्या वड्या ज्या आहेत ना, त्या सुद्धा मी आता अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे. 3 पानांची एक वडी बनवलेली आहे मी. जशी पानांची साईज असेल ना, त्यानुसार तुम्ही पाने ठेवू शकता. तुम्हाला जर पाने मोठी म्हणजे वडीची साईज जर मोठी करायची असेल ना, तर तुम्ही आणखी पाने सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता 4-5 वगैरे अशी. पीठ भरपूर लावायचं आहे. कारण पीठ जर कमी लावलं ना, तर वडी आपली सुटते तेलामध्ये. त्यामुळे पीठ भरपूर लावायचं अशाच प्रकारे मी आता राहिलेल्या 2 वड्या सुद्धा तयार करून घेते. हे बघा, माझ्या तिन्ही वड्या तयार करून झालेल्या आहेत. या अशा एकावर एक ठेवलेल्या आहेत मी 3 आणि आता आपण जे पाणी तापायला ठेवलेलं ना, ते पाहूया तापलंय का? हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे, पाणी व्यवस्थित तापलंय. आता मी ही प्लेट जी आहे ना, ती याच्यामध्ये ठेवून देते. आता याला झाकण लावून 15 मिनिटासाठी शिजू देणार आहे मी. तर वडी शिजलेली मी तिला साईडला सुद्धा काढून ठेवली आहे थंड करायला आणि आता मी इथं वडी तळून घेणार आहे. तर हे बघा त्यातली एक वडी मी घेतलेली आहे. व्यवस्थित अशी शिजून तयार झाली आहे, थंड सुद्धा झाली आहे
आता मी त्याच्या अशा स्लाइस करणार आहे. एकदम पातळ-पातळ अशा स्लाइस करायच्या आहेत. हे बघा. बेसन पीठ व्यवस्थित लागलेलं आहे. आता हे तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मी अशी एक-एक वडी सोडणार आहे तेलात. मीडियम गॅसवर या वड्या तळून घ्यायच्यात. खूपच असा हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर वडी करपून जाईल किंवा खूप कमी सुद्धा करायची नाही, नाहीतर मग वडीमध्ये खूप जास्त तेल पकडलं जातं. त्यामुळे मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि या वड्या तळून घ्यायच्या. हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या तयार करून झालेल्या आहेत माझ्या. खूप छान लागते ही वडी स्नॅक्ससाठी, कोरडी खायला सुद्धा आणि चपाती बरोबर वगैरे किंवा तोंडी लावायला भाकरी भाताबरोबर खूप छान लागते ही वडी. तर तुम्ही अशा पद्धतीने ही आळू वडी बनवून बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला तर खूप जास्तच चविष्ट आहे. माझी तर ही खूप फेव्हरेट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.